नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आहे पीएम किसान योजनेबाबत. यामध्ये बघा, कर्ज न फेडल्यास बँक तुमचा पीएम किसानचा हप्ता थांबवू शकते का, याच्याविषयी शासनाचा एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे शासनाने. याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. बघा, काय आहे नेमकी ही अपडेट. कर्ज न फेडल्यास बँक थांबवू शकते पीएम किसानचा हप्ता. नेमकं कारण काय असणार आहे तुमचा हप्ता थांबवायचं? बघा, कर्ज फेडले नसल्याने बँकेने शेतकऱ्याला पीएम किसानचे पैसे काढू दिले नाही. बघा, बँकेमधलं तुम्ही कर्ज फेडलं नाही शेतकऱ्यांनी, तर त्या बँकेने पीएम किसानचा जो हप्ता येतो तो हप्त्यातले पैसे त्या शेतकऱ्याला काढू दिलेले नाहीत. त्यानंतर बघा, बँकेला सरकारी योजनेचे पैसे रोखून ठेवण्याचा अधिकार नाही. बघा, बँक जी आहे, ज्या बँकेमधून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, तुमचं कर्ज जरी तुम्ही फेडलं नसलं तरी तुम्हाला सरकारी योजनेचे पैसे अडवून ठेवण्याचा अधिकार कुठल्याही बँकेकडे नाहीये. त्यानंतर बघा, निलगिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्वाचा निर्णय. बघा, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा एक महत्वाचा निर्णय आलेला आहे. या अपडेट वरती पीएम किसानचे पैसे शेतकऱ्याला काढू दिले नव्हते कर्ज फेडलं नसल्या कारणाने. तर याविषयी जिल्हा ग्राहक निवारण आयोगाचा जो महत्वाचा निर्णय आहे तो आपण बघणार आहोत. बघा, यामध्ये बघा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला होता. बघा, पंतप्रधान किसान योजना जी आहे त्याचा 21वा हप्ता 21 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या अकाउंट वरती आलेला होता. आता 22वा हप्ता फेब्रुवारी 2026 अखेरीस मिळण्याची शक्यता आहे. बघा, 22वा जो हप्ता असणार आहे तुमचा शेतकऱ्यांनो, तो 22वा जो हप्ता आहे तुमचा फेब्रुवारी 2026च्या अखेरीमध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय क्रेडिट कार्डचा वापर करून शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घेता येते. त्यानंतर बघा, पण जर तुम्ही कर्ज फेडू शकला नाही तर बँकेकडून तुमच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जमा झालेले पैसे थांबवले जाऊ शकतात का, याबाबत एक महत्वाचा निर्णय समोर आलेला आहे. बघा, तुमचं ज्या बँकेमध्ये कर्ज आहे, तुमचा जो हप्ता येणार आहे, जर तुमचं त्या बँकेमध्ये कर्ज असेल तर तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जमा झालेले पैसे ही बँक थांबवू शकते का, याबाबत एक महत्वाचा निर्णय समोर आलेला आहे. तो निर्णय काय आहे तो आपण बघणार आहोत. यामध्ये बघा, नुकताच तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील एका प्रकरणात याबाबत एक महत्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे. येथील एका बँकेकडून के भोजराज या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेले पीएम किसानचे पैसे रोखून ठेवण्यात आले. बघा, तमिळनाडू जे राज्य आहे आपलं भारतामधलं, त्या तमिळनाडू राज्यामध्ये निलगिरी जिल्ह्यामध्ये एका प्रकरणामध्ये एक महत्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे. येथील एक जी बँक आहे के भोजराज या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेले पीएम किसानचे पैसे त्या बँकेने रोखून ठेवण्यात आले होते. त्यानंतर बघा, कारण संबंधित शेतकऱ्याने बँकेकडून कर्ज घेतले होते. बघा, याचं कारण काय आहे पैसे रोखून ठेवण्याचं? कारण संबंधित शेतकऱ्याने बँकेकडून कर्ज घेतले होते म्हणून त्याचा पीएम किसानचा हप्ता हा संबंधित बँकेने रोखून ठेवला होता आणि त्या कर्जाची त्याला वेळेवर परतफेड करता आली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या शेतकऱ्याच्या खात्यात हस्तांतरित केलेले पीएम किसानचे 16,000 रुपये बँकेने काढू दिले नाहीत. बघा, त्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेलं होतं, परंतु त्या कर्जाची परतफेड त्या शेतकऱ्याने वेळेवर केलेली नव्हती. त्यामुळे केंद्र सरकारने जो आपला पीएम किसानचा हप्ता त्या शेतकऱ्याच्या अकाउंट वरती आलेला होता, त्या पीएम किसान योजनेचे 16,000 रुपये बँकेने त्या शेतकऱ्याला काढू दिलेले नव्हते. या संदर्भात निलगिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्वाचा निर्णय दिला. हा निर्णय देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरू शकतो. बघा, जिल्हा निवारण आयोग जो आहे निलगिरी जिल्ह्यातला तमिळनाडू मधल्या, तर यांनी एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे. तो निर्णय काय आहे बघा, प्रकरण नेमकं काय आहे तो समजून घेऊया. बघा, निलगिरी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यात 16,000 रुपये जमा झाले होते. बघा, पीएम किसान निधी जो आहे, पीएम किसान निधीचे 16,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले होते, पण त्याने बँकेचे कर्ज फेडले नसल्याने त्याला पैसे खात्यातून काढू दिले नाहीत. बघा, त्या शेतकऱ्याकडे बँकेचं कर्ज होतं आणि ते कर्ज त्या शेतकऱ्याने मुदतीमध्ये भरलेलं नव्हतं. त्यामुळे बँकेने त्याला ते पैसे खात्यातून काढू दिले नाहीत किंवा त्या खात्यामधून ट्रान्सफर विड्रॉल करता आलेले नाही त्या शेतकऱ्याला. त्याने याबाबत ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली. यावर आयोगाने आता असा निर्णय दिला की बँकेला हे सरकारी योजनेचे पैसे बघा रोखून ठेवण्याचा अधिकार नाही. जरी संबंधित शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करता आली नसली तरी केंद्र सरकारने त्याच्या खात्यात जमा केलेले पैसे त्याला द्यायला हवेत. बघा, बँकेला हे सरकारी योजनेचे पैसे रोखून ठेवण्याचा अधिकार नाही. बघा, जरी
शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे कुठल्याही बँकेचं कर्ज असेल आणि तुमचा सुद्धा पीएम किसानचा हप्ता जर बंद झाला असेल किंवा बंद झाला भविष्यात, तर तुमचा पीएम किसानचा हप्ता किंवा कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे हे बँकेला बंद करता येत नाहीत. किती जरी तुमच्याकडे कर्ज असलं तरी पण कुठल्याही बँकेला तुमचा हप्ता थांबवता येत नाही किंवा तुमचे सरकारी योजनेचे पैसे थांबवता येत नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. बघा, जरी संबंधित शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करता आली नसली तरी केंद्र सरकारने त्याच्या खात्यात जमा केलेले पैसे त्याला द्यायला हवेत. बघा, शेतकऱ्यांनी जरी कर्जाची परतफेड केलेली नाही तरी पण केंद्र सरकारने त्याच्या खात्यात जमा केलेले पैसे हे त्याला द्यायला हवेत. हा महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेला आहे या प्रकरणावरती, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, बँकेकडून असा दावा करण्यात आला की शेतकऱ्याने कर्जाची परतफेड केली नाही अथवा त्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही म्हणून त्याला त्याच्या खात्यातील पैसे काढू दिले नाहीत. हा त्याचा दावा आयोगाने फेटाळून लावला आणि बँकेला तात्काळ संबंधित शेतकऱ्याला 16,000 रुपये जारी करण्याचे आदेश, शेतकऱ्याची गैरसोय झाली त्याबद्दल त्याला 2,000 रुपये भरपाई म्हणून देण्याची बँकेला सांगितले आहे. बघा, बँकेकडून असा एक दावा करण्यात आला होता की शेतकऱ्याने कर्जाची परतफेड केली नाही, त्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही म्हणून त्याला त्याच्या खात्यातील पैसे काढू दिले नाहीत. हा त्याचा जो दावा आहे, बँकेचा जो दावा आहे तो तक्रार निवारण आयोगाने फेटाळून लावलेला आहे आणि बँकेला तात्काळ संबंधित शेतकऱ्याला त्याच्या अकाउंटवरती आलेले योजनेचे 16,000 रुपये जारी करण्याचे निर्देश दिले आणि शेतकऱ्याची गैरसोय झाली त्याबद्दल त्याला 2,000 रुपये भरपाई म्हणून देण्यासही बँकेला सांगण्यात आले आहे. बघा, 16,000 रुपये त्याचे त्या शेतकऱ्याला मिळालेले द्यायला सांगितले आहेत बँकेने आणि 2,000 रुपये त्याचे नुकसान भरपाई म्हणून त्याला 2,000 रुपये वाढीव रक्कम ही देण्यास सांगितलेली आहे बँकेने. या संपूर्ण प्रकरणामध्ये मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की तुमच्याकडे सुद्धा एखाद्या बँकेचे कर्ज असेल आणि ती बँक जर तुमचा पीएम किसानचा हप्ता असो किंवा एखाद्या सरकारी योजनेचा जो हप्ता असो, जर तुमची बँक तुम्हाला हप्ता थकवत असेल किंवा काढू देत नसेल पैसे तुमच्या योजनेचे, तर तुम्ही तक्रार निवारण आयोगाकडे तुम्ही अर्ज करू शकता आणि पैसे तुमचे काढू शकता, तुमचे कर्ज फेड केलेले नसेल तरीही. अशा प्रकारे मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पीएम किसान योजनेविषयी माहिती दिलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.